अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या 3 बेसिक मूलभूत गरजा. त्याच्यातलं अन्न आणि वस्त्र हे कसंही मॅनेज करता येतं, पण निवारा एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मॅनेज करता येत नाही. आणि जरी मॅनेज केली म्हणजे तुम्ही रिअल इस्टेट विकत घेतलं तरी त्याचे परतफेड करण्यासाठी तुम्हाला खूप सारे वर्ष लागतात. कधी-कधी 2-2, 3-3 पिढ्यांना ते कर्ज फेडावं लागतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार 10,70,000 रुपये जर तुमचं सरासरी वार्षिक उत्पन्न असेल आणि तुम्ही मुंबईत राहत असाल, तर तुम्हाला बचत करून घर घेण्यासाठी 109 वर्ष लागू शकतात. आणि असंच घर घेताना जर चुकून तुमची फसवणूक झाली, तर तुम्ही विचार करू शकत नाही एवढा मनस्ताप तुम्हाला होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय बुक माय वास्तूचं यूट्यूब चॅनल. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 असे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे की घर घेताना प्रकर्षाने हे 7 मुद्द्यांवर तुम्ही विचार केला पाहिजे. या 7 मुद्द्यांच्या आधारावरच तुम्ही घर घेतलं पाहिजे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिपसुद्धा सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं जर काही असेल घर घेताना, तर ते आहे रेरा तपासणी करणं. तुम्ही कुठेही घर घ्या, पण जर तुम्ही फ्लॅट घ्यायला निघलात तर रेरा रजिस्टर्ड असल्याशिवाय तुम्ही घर अजिबात बुक करू नका. कारण की रेराचा नंबर असणं म्हणजे त्या प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट रेरामध्ये सबमिट केलेले असतात. आणि बिल्डरकडून जर तुमची यदाकदाचित फसवणूक झाली तर रेरामध्ये तुम्हाला बिल्डरच्या विरोधात तक्रार करता येते. त्यामुळे रेरा रजिस्टर्ड जे प्रकल्प असतात त्याच्यातच तुम्ही घर घेण्याला प्राधान्य नेहमी द्यावं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लोकेशन. तुम्ही घर घेताना लोकेशनचा एक खूप सिरियसली विचार केला पाहिजे. शक्यतो तुम्ही घेत असलेल्या घरापासून तुमचं जॉब लोकेशन, मुलांच्या शाळा ह्या जवळ असले पाहिजे. त्या व्यतिरिक्त मेट्रो, मॉल, मार्केट, हॉस्पिटल, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे पण जवळपास असलं तर नेहमी तुमच्यासाठी उत्तमच असेल. सोबत तुम्ही घेत असलेल्या घरापासून जे हायवे आहेत आणि त्या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन आहेत हे सुद्धा जवळपास आहेत का ते तुम्ही निश्चित बघितलं पाहिजे. आता जर मेट्रो शहरांबद्दल बोलायचं झालं आपण पुणे आणि मुंबईबद्दल, तर एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला जायला तास 2 ताससुद्धा लागतात. पण जर तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळत असेल किंवा हायवेची कनेक्टिव्हिटी, तर हा लागणारा वेळ जो आहे तो तुम्हाला कमी लागू शकतो आणि त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा वेळेची बचतसुद्धा होऊ शकते. सोबत तुम्ही शहराचा जो DP प्लॅन आहे तो सुद्धा बघितला पाहिजे. आत्ता मी तुम्हाला रिसेंटली पुनावळेची एक घटना सांगतो की पुनावळेमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आणि DP प्लॅनमध्ये एक कचरा डेपोसुद्धा सँक्शन होता, पण लोकांनी तो बघितला नाही. लोकांच्या विरोधानंतर तो रद्दसुद्धा झाला. पण DP प्लॅनमध्ये अजून एक कचरा डेपो होता जो किवळे भागात होता, तो तर अस्तित्वात आला. आणि त्यामुळं त्या भागात जेवढ्या लोकांनी घर घेतलेत त्यांना रोज आता त्या कचऱ्याचा वास आणि तिथलं जे ॲप्रिशिएशन आहे ते सुद्धा आता इथून पुढे होणार नाही. कारण की कचरा डेपोसारखी गोष्ट जर तुमच्या घराच्या अवतीभोवती आली तर तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास होतो. त्यामुळे तुम्ही कधी घर घेताना शहराचा जो DP प्लॅन आहे, जो आपण आराखडा म्हणतो, तो सुद्धा निश्चित बघितला पाहिजे. आणि लोकेशन जर चुकलं तर तुमच्या घराचं जे ॲप्रिशिएशन आहे तेही मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा योग्य होत नाही. त्यामुळे तुम्ही घराच्या लोकेशनला पण तितकंच महत्त्व द्यायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर लपवलेले खर्च. बिल्डर काय करतात, एक मार्केटिंग गिमिक वापरतात की तुम्हाला घराच्या ज्या किमती आहेत त्या बेसिक कॉस्ट दाखवतात आणि त्याच्यावर वर स्टार करतात. आणि त्या स्टारमुळं सर्वसामान्य माणसाला लक्षात येत नाही की ह्याच्यावर अजून किती खर्च असू शकतो. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा पण घर घ्यायला निघाल तेव्हा सगळे खर्च जे आहेत ते बुकिंगच्या आधीच बिल्डरकडून लिहून घ्या. रेरा आल्यापासून आता बिल्डर स्क्वेअर फुटामध्ये रेट सांगत नाही, पॅकेज कॉस्ट सांगतात. पॅकेज कॉस्ट जरी सांगत असतील तरी त्या घराची बेसिक किंमत, त्याच्यावर लागणारा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लीगल खर्च, सोसायटी मेंटेनन्स एक असा विषय असतो जो खूप उशिरा सांगितला जातो. जेव्हा तुम्ही घर घेता तुमचं बँक लोन होईपर्यंत सोसायटीचा जो मेंटेनन्स चार्ज आहे तो ॲड केलेला नसतो, तो तुम्हाला पोझिशनच्या वेळेस द्यावा लागतो. पण तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आधीच लिहून घ्या. कारण हे जे छोटे छोटे खर्च असतात हे नंतर बिल्डरकडून चालाखीने वाढवले जाऊ शकतात आणि त्याच्यात तुम्हाला नाहक त्रास पण होऊ शकतो आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे पण द्यावे लागू शकतात. चौथा महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर बिल्डरची विश्वासार्हता. तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घर घेताय त्या बिल्डरची लेगसी बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आता आम्ही पुणे, मुंबई, त्या व्यतिरिक्त नवी मुंबई, कोकण या भागामध्ये रिअल इस्टेटमध्ये काम करतो. तर आम्ही बघतो की बिल्डर पोझिशन जे आहे ते वेळेत देत नाहीत आणि एकदा काय बुकिंग झालं तर बिल्डरचा ॲटिट्यूड टोटली बदललेला असतो. तर तुम्ही बिल्डरची जी लेगसी आहे, त्यांचं जे ब्रँड प्रॉमिस आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. याच्या आधी बिल्डरने कुठं कुठं पोझिशन दिलेत, ज्या लोकांना घरं दिलेत ते सॅटिस्फाईड आहेत की नाही, घराचा जो म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा दर्जा आहे तो उत्तम आहे की नाही, ते सगळं बघणं पण खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी अजून एक
बेस्ट सोल्युशन जर काय असेल तर जे Googleवर रिव्ह्यू टाकलेले असतात, जे एक्झिस्टिंग कस्टमर ज्यांनी त्या बिल्डरकडे घरं घेतली, त्याच्यातले अनेक जे एज्युकेटेड कस्टमर असतात त्यांनी बिल्डरच्या साठी रिव्ह्यू पण टाकलेले असतात. त्याच्यात चांगले वाईट दोन्ही टाईपचे रिव्ह्यू असतात. ते रिव्ह्यूसुद्धा तुम्ही बघितले पाहिजे. कारण की जर बिल्डर रेप्युटेड नसेल, बिल्डरकडे विजन मिशन नसेल, तुम्हाला जे पोझिशन आहे ते ऑन टाईम मिळू शकत नाही. सोबत कन्स्ट्रक्शनची क्वालिटीसुद्धा मिळू शकत नाही. तर तुम्ही बिल्डरची जी विश्वासार्हता ते सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा जर महत्त्वाचा कुठला मुद्दा असेल, तर तो आहे वास्तुशास्त्राचा विचार पण तुम्ही करायला पाहिजे. आता वास्तुशास्त्राबद्दल समाजामध्ये मतांतर आहेत. 2 प्रकारचे मतं आहेत. काही लोकं वास्तुशास्त्र मानतात, काही लोकं वास्तुशास्त्र मानत नाही. पण जर तुम्ही वास्तुशास्त्र मानत जरी नसाल, तरी मी तुम्हाला सायंटिफिकली हे समजून सांगेल, की वास्तुशास्त्र तुम्ही का बघितलं पाहिजे. वारं जे असतं ते पश्चिमेकडून पूर्वेकडं वाहत असतं आणि सूर्य जो आहे तो सकाळी पूर्वेकडून उगत असतो, पश्चिमेला मावळत असतो. जर पूर्व-पश्चिम घर असेल, तर एकतर सकाळी तुमच्या घरात सूर्याचा चांगला प्रकाश येतो किंवा संध्याकाळी मावळताना तरी तुमच्या घरात सूर्याचा स्वच्छ प्रकाश येतो आणि वारं आणि सूर्याचा प्रकाश तुमच्या घरात आल्याने तुमच्या घरात हवा जी आहे खेळती राहते. जे घरातले फॅमिली मेंबर आहेत ते आजारी पडत नाही आणि माणसाचा जो मूड आहे तो सुद्धा कायम फ्रेश राहतो. आता जर तुमच्या घराचं किचन किंवा बाथरूम ईशान्येला असेल, तर तिथं सूर्याचा प्रकाश किंवा वारं येत नाही आणि तिथं जे वातावरण आहे ते नेहमी अशा पद्धतीचं राहतं, म्हणजे दमट वातावरण राहतं, ज्यामुळं त्या भागामध्ये कीटक असतात, किडे असतात, ते होण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे तुम्हाला घरात आजार होतात. प्रसंगी ईशान्येला जर बाथरूम आणि तुमचं जर किचन आलं, तर घरामध्ये कॅन्सर होण्यासारखे पण गोष्टी होऊ शकतात. आता हे जे आहे, मी वास्तुशास्त्र मानणाऱ्यांसाठी सांगतोय. हा 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो की वास्तुशास्त्राचा आहे. 6वा महत्त्वाचा जर कुठला मुद्दा असेल, तर लोनच्या अटी आणि व्याजदर. बऱ्याचदा घर घेताना आपण एवढे एक्साइटेड असतो, की जे लोनच्या अटी आहेत आणि व्याजदर ह्याच्यावर जास्त आपण फोकस करत नाही. पण जर तुम्ही नीट अभ्यास केला, तर लोनच्या म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये असे काही मुद्दे टाकलेले असतात, की ज्यामुळे तुमचे जर एक 2-3 हप्ते जरी बाउन्स झाले, तरी बँकेतून तुमच्या घरावर जप्ती येण्यासारखे प्रकार होऊ शकतात. आणि लोनच्या बाबतीत तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, की शक्यतो फायनान्समधून तुम्ही लोन घेऊ नये, फायनान्स कंपनीमधून. होम लोन घेताना तुम्ही नॅशनलाइज बँका किंवा वेळप्रसंगी MNC ज्या बँका असतात, म्हणजे मल्टीनॅशनल ज्या कंपन्या असतात, जसं HDFC ॲक्सिस सारख्या बँका आहेत, त्यांच्याकडं जावं किंवा शक्यतो नॅशनलाइज बँकेतून म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र बँकांकडं जाण्याला प्राधान्य द्यावं. कारण की ज्या नॅशनलाइज बँका असतात, तुमच्या घराचे हप्ते थकले तरी तुम्हाला एवढा त्रास देत नाही. तुम्हाला पत्रव्यवहार करून तुमच्याकडं सॉफ्ट फॉलोअप करतात. पण ज्या फायनान्स कंपन्या असतात, ते वेळप्रसंगी तुमच्या घरी गुंड वगैरे पाठवून तुमच्याकडून वसुली करतात आणि तुमची प्रचंड बदनामीसुद्धा करतात. तर त्यामुळे तुम्ही कुठल्या बँकेतून लोन घेताय ते बँकसुद्धा बघावं. त्याच्यानंतर त्याच्या बँकेसोबत जे तुमचं ॲग्रीमेंट होतं आहे. आता अनेक लोकांना हे माहितीच नसतं, की जोपर्यंत बँकेचं कर्ज पूर्णपणे फिटत नाही, तोपर्यंत बँकेचं लीन तुमच्या त्या प्रॉपर्टीवर असतं. बँकच त्याची ओनर असते. हायपोथेटिकल डॉक्युमेंट तुमच्या नावावर असतात. बँक आणि बँकेच्या ज्या अटी आहेत लोनच्या, त्या पण तुम्ही बघितल्या पाहिजे. व्याजदर एक विषय आहे. नॅशनलाइज बँकेतून तुम्ही लोन घेतलं तर तुम्हाला जे व्याजदर आहे तो कमीत मिळतो. पण नॅशनलाइज बँकेनंतर जर तुम्ही MNC आणि जर फायनान्स कंपन्यांकडे लोन मागायला गेलात, तर त्याचा व्याजदर तुम्हाला अर्धा 1% आणि फायनान्स कंपन्यामध्ये 3-3, 4-4% वाढवून द्यावं लागतं. सो तुम्ही व्याजदरावर पण फोकस केला पाहिजे आणि व्याजदर जे रिड्युसिंग आहे का फ्लॅट आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. आता रिड्युसिंग असलं तर जसे तुमची प्रिन्सिपल अमाऊंट कमी होत जाते, तसं तुमचं व्याजदरसुद्धा जे आहे ते त्या राहिलेल्या प्रिन्सिपलवरच तुमचं व्याज लागत जातं. त्यामुळे रिड्युसिंग जो व्याजदर आहे तो तुम्ही निवडावा. 7वं महत्त्वाचं जर काही कारण असेल, तर करारातली लहान अक्षरं, म्हणजे छोटे त्या ॲग्रीमेंटमध्ये, जसं मी मगाशी सांगितलं, की तुमच्यासोबत जे ॲग्रीमेंट होतं बँकेचं, त्याच्यामध्ये काही असे क्लॉज असतात ना, हिडन कॉस्ट, की जे आपल्याला लक्ष देत नाही आणि जे होम लोन देतात आपल्याला, खास करून जे होम लोन बँकेचे एजंट असतात, ते खूप गडबड आणि घाईमध्ये तुमच्याकडून सह्या करून घेतात. पण त्यात असे काही छोटे क्लॉज असतात जे भविष्यात तुम्हाला खूप अडचणीत आणू शकतात. तर त्यामुळे त्याचं बेस्ट सोल्युशन काय आहे, की तुम्ही ते ॲग्रीमेंटची कॉपी बँकेकडून मागवून घ्यावी आणि तुमच्यासोबत जर कोणी कन्सल्टंट असेल, जसं आता बुक माय वास्तू पण एक कंपनी आहे, जी नुसती व्हिडिओपुरती मर्यादित न राहता आणि ॲज अ कन्सल्टंट पण आमच्या होम बायरसाठी काम करत असतो. सो आमच्यासारख्या एक्सपर्ट लोकांकडून तुम्ही ते ॲग्रीमेंट वाचून घ्यावं. त्यात असा कुठला तर क्लॉज नाही ना, की जो तुमच्या विरोधात जाईल किंवा वेळप्रसंगी वकिलला 5-10 हजार रुपये देऊ
घेऊन तुम्ही वकिलाकडून पण ते ॲग्रीमेंट एकदा क्रॉस व्हेरीफाय केलं पाहिजे, कारण करारातले हे जे छोटे छोटे लहान अक्षर असतात जे भविष्यात तुम्हाला निश्चित अडचणीत आणू शकतात. आणि जसं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांना घरं दाखवत असतो, पण सोबत आम्ही रिसेलच्या अनेक प्रॉपर्टी विकतो आणि त्या रिसेलच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या लोकांना मजबुरीत विकावं लागतात, किंवा बँकेच्या जप्त केलेल्या प्रॉपर्ट्यासुद्धा आम्ही विकतो. तर हे जे बँकेच्या जप्तीच्या प्रॉपर्टी आहेत किंवा रिसेलच्या प्रॉपर्टी आहेत ते ह्यामुळेच तयार होतात की लोकांनी घर घेताना जे ॲग्रीमेंट आहे, व्याजदर आहे, किंवा ते हिडन जे टर्म्स कंडिशन बँकेने टाकलेत हे वाचलेले नसतात आणि बँकसुद्धा चुकीची निवडलेली असते. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर निश्चित तुम्हाला घर घेण्याचा जो प्रवास आहे तो खूप सुखकर तुमच्यासाठी होऊ शकतो. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की जाता जाता मी तुम्हाला एक बोनस टिपसुद्धा इथं निश्चित सांगणार आहे. तर ती बोनस टिप अशी आहे की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये बिल्डरकडून तुम्ही पोझिशन डेट टाकून गेल्यामुळेच विसरू नका. अनेक लोक पोझिशन डेट टाकत नाही आणि त्यामुळे बिल्डरकडून डिले जरी झाला तर रेरात तर तक्रार करता येते, पण पोझिशन डेटसोबत तुम्ही दंडाची अमाऊंटसुद्धा टाकू शकता की जर वेळेत मला पोझिशन नाही मिळालं तर त्याच्यावर एवढा एवढा दंड जो आहे तो तुम्हाला बिल्डरकडून घ्यायचा आहे आणि तो क्लॉज टाकल्यामुळे तो दंड तुम्हाला मिळू शकतो. सोबत अजून एक महत्त्वाची बोनस टिप मी तुम्हाला सांगणार, तशी मी एकच बोनस टिप सांगणार होतो, पण दुसरी पण महत्त्वाची आहे म्हणून सांगतो. तुमचं जे काही पार्किंग आहे, रिझर्व्ह पार्किंग बिल्डरकडून तुम्हाला मिळणार आहे, त्याचा पार्किंगचा नंबर, त्याची लांबी, रुंदी आणि तो कुठल्या डायरेक्शनला येणार आहे त्याचा एक नकाशासुद्धा तुम्ही ॲग्रीमेंटला निश्चित जोडला पाहिजे. तर ह्या त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होतात ज्या तुम्ही घर घेण्याच्या आधी चेक केल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला कुठेही मदत लागली तर मग आमचं बुक माय वास्तू चॅनल आहे, बुक माय वास्तू कंपनी आहे जी तुमच्यासाठीच निःशुल्क काम करत असते. सो मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.